मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। बेडक शिवप्रेमींकडून सरकारवर हल्लाबोल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास बेडक येथे दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी बेडक येथील सकल मराठा समाज व इतर समाज बांधवांनी सरकारचा व संबंधित दोषी अधिकारी व बेताल वक्तव्य करणारे मंत्री यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। परवा दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी राजकोट किल्ल्यावर आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा गेल्या डिसेंबर महिन्यात 2023 साली जो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आरमार दिल्याचा औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं काम केलं होतं। त्या पुतळ्या परवा दिवशी या भ्रष्ट शासनाच्या गलतान कारभारामुळे तो पुतळा त्याचा पडला तो पुतळा, त्यामुळे शिवाजी महाराज पुतळ्याचं जे पडल्यामुळे हे झाले त्यामध्ये या भ्रष्ट सरकारचा त्यांच्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे त्यांनी फक्त 24 वर्षाच्या एक नवीन कारा केला जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा जवळचा मित्र आपटे म्हणून त्याला काम दिलं। असं थोर महापुरुषांचे त्यातले आमचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं उभाराचं काम 1957 साली भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडितजी नेहरू यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं होतं। त्या पुतळ्याला प्रतापगड झालेल्या पुतळ्याला 2 वर्षामध्ये पुतळा करून आज 67 वर्ष पूर्ण होतात, पण तो पुतळा आज तागात डौलाने उभा आहे। अशा या आपल्या 8 महिन्याचं पुतळ्याचं काम जर करून त्यांनी गडबडीत लोकसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर त्यांना फक्त राजकीय शिवाजी महाराज भागभांडवल करून जर पुतळा उभारायचा होतं त्यांनी असं करायला नको पाहिजे होतं। राम मंदिरचं उद्घाटन असंच केलं, तो पण गळती आहे, संसदेचं उद्घाटन केलं त्यामध्ये पण गळती आहे। हे बीजेपी पुरस्कृत सरकार जे आहे ते फक्त राजकीय ही ठेवून त्यांनी असं उद्घाटन करतायत। अरबी समुद्रामध्ये 2014 साली उद्घाटन केलं, मग अजून एक वीट पटवून नाही, पण यांना एक राजकीय फायदा करून घेण्यासाठी कारभार केला। त्या गलतान कारभार आज आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पुतळा पडलाय। आमच्या सर्व शिवप्रेमी बांधवांचा मनाला एक सर्व वेदना झाली आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अजिबात त्याला कसलंच हे नाही। त्यांनी जर खरं त्याचं प्रायश्चित्त करायचं होतं तर त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री प्रायश्चित्त म्हणून एक दिवसभर त्यांनी मौन आंदोलन मौन बाळगायला पाहतं, पण ते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील काही आणण्याच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत, पण त्यांना ह्याचं कोणत्याही वेळेस जामीन नाही। काल तर केसरकर असे बोलले की काही चांगली घटना झाली अशी होत्यात, नाराजांनी बेताल वक्तव्य करतात। सिंधूचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणतात की हे झालं असेल गंज पकडला असेल, 8 महिन्यात गंज पकडतो जसं पुराणच्या धातूच्या पुतळ्याला हे त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे असं नुकसानाला सामोरं झालं। आमच्या आराध्य दैवताच्या जे पुतळ्याचं नुकसान झाले त्याला पूर्णपणे सर्वस्वी महाराष्ट्र शासन आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे। यांचा आम्ही सकल मराठा समाज बेडक यांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो।